सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। सर्वाणि वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस सिरिपादं सरोहि पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पूयेन मे तेन लभामि मोक्षं रूपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्भूत पूजयामि तमोनुदं बुद्धधम्म च संग सुगततनुभवा धातवो धातुगम्बे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सबे बुध सबिम्बे सकल दश दिशे केसलोमादिधातु वन्दे सबे विबुधं दश बलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सबठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसेनो वा सपरिविजयक पतो सपयुतं सता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदुरनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देवमनुष्याणां बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संदिटिको अकालिको येहिपसिको पणायको पंचतं वेदितव्यो विनुहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो
यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला एष भगवतो सावकसङ्गो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं कुह्यं एतं लोकसाति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीवा विमलचक्षुर्मतिरमोघं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं विभयकामं सुरतरं स्वेयं प्रियतरं सुतननेकं विवरावं सरामि विवरावं सरामि विवरावं सरामि दिव्यवरत्नसुधावरदानतु आद्यकुलपुरुषविवराज सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति गुरुविवेक पंकजानरवराज भगवन्तं साकराभक्तकाल गौदार संगरी शस्त्रधरितांबरी पावनारी गौतरूपा मुक्तिपदपूर्णता निर्णस्मृतिदायिका उदारयावनिका मार्गसारा राष्ट्रघटनाकृति शोभदेवारति महामानवोरति छात्रसौन शरणमुखासनि शरणमासनि शरण संग्रासनि विमराय 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 सा महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध परम पूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन वंदन। काल जो वर्षावास समारंभाचा कार्यक्रम झाला तिथे आपण सर्व जमले होतात। कालचा जो विषय होता, जे निमित्त होतं, त्या निमित्तावर बोलायला वेळ नसल्यामुळे आपण तिथूनच सुरुवात करूया। तर काल जो आपण इथे कार्यक्रम घेतला त्यावेळेस आपण दोन सूत्र म्हटले होते। एक होतं धम्मचक्र सूत्र आणि दुसरं होतं करणीय मेत्त सूत्र। तर करणीय मेत्त सूत्र याकरिता की मनात असीम मैत्री उत्पन्न व्हावी, सारे द्वेष गळून पडावे आणि मैत्रीयुक्त चित्ताने इथे येऊन सर्वांनी एक साथ सोबत सर्व मिळून या धम्माचा लाभ घ्यावा। सर्वत्र एका ठिकाणी जेव्हा येऊन धम्माचं चिंतन करतात, मनन करतात, धम्माला शरण जातात, धम्म आत्मसात करतात, तेव्हा सर्वांचे चित्त मैत्रीयुक्त असल्यामुळे एक दुसऱ्याचे तरंग एक दुसऱ्यापर्यंत पोहोचतात आणि जो काही द्वेष आहे मनामध्ये तो द्वेष नष्ट होत असतो आणि मनात कसला द्वेष विकार घेऊन
धम्मामध्ये रममाण होता येत नाही. मग धम्मामध्ये रममाण होण्यासाठी मैत्रीची गरज असते. तर ती मैत्री आपण स्वतःवर केली पाहिजे. आपल्या सोबत आपल्या जवळ जेवढे काही उपासक उपासिका आहेत, काही सत्व पण असतात, काही प्राणी असतात, जीवजंतू असतात, त्या सर्वांवरती मैत्री करत ते कार्य केलं पाहिजे. तर तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, तर बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे त्यांना जो धम्म मिळाला, तो ते धम्मचक्र सर्वप्रथम त्यांच्या हृदयामध्ये ते गतिमान झालं. सर्वप्रथम धम्मचक्र त्यांनी स्वतःमध्येच गतिमान केलं. त्यानंतर तिथे 7 आठवडे रममाण होऊन जेव्हा भगवंताला वाटलं की हा धम्म जो मला मिळाला आहे, हे जे परमसुख मला मिळालं आहे, जे मुक्ती मला मिळाली आहे, त्या मुक्तीच्या त्या सुखाच्या हा लाभ सर्वांनी घ्यावा. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये सर्वांप्रती करुणा जागली. नंतर थोडस बुद्धाच्या चित्तात हेही आलं की या जगात जे काही लोक आहेत ते अनेक मिथ्या मान्यताने ग्रासलेले आहेत, आणि हा जो धम्म आहे तो धम्म प्रवाहाच्या विरुद्ध दिशाने जाऊनच प्राप्त करता येतो, आणि लोकांना प्रवाहाच्या सोबत जी जाण्याची सवय आहे, जो त्यांच्यामधला त्यांची जी मान्यता आहे, जे त्यांचे कर्मकांड आहे, जे काही अज्ञान आहे, तर लोक हा धम्म आत्मसात करतील की नाही ही शंका अगोदर त्यांच्या मनात आली. त्यानंतर समपती ब्रह्माला असं कळलं, अरे भगवंताच्या आता हे समपती ब्रह्मा म्हणजे आता याच्याबद्दल आपण समोर कधी बोलू. समपती ब्रह्मा म्हणजे कोण्यातरी बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी ध्यान विपश्यना साधना केली आहे. कुण्यातरी बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी धम्म ऐकलेला होता, आणि त्या पुण्यकर्माच्या आधारावर त्यांना ब्रह्मलोकामध्ये जन्म मिळाला. तर ठीक आहे, तुम्हाला जर समजा ते मान्य नसेल तरी पण एक सत्पुरुष, एक चांगलं चित्त त्यांच्या समोर येऊन उभं राहिलं, आणि त्यांनी म्हटलं की भगवंता, काही लोक आहेत की ज्यांच्या डोळ्यावर खूप पातळ असं आवरण आहे, तुम्ही जर सांगितला हा धम्म त्यांना सांगितला तर निश्चितच ते त्याचा लाभ घेतील, आणि या धम्माचा लाभ घेऊन ते सुद्धा या दुःखातून मुक्ती प्राप्त करतील, सुख प्राप्त करतील. म्हणून भगवंता, आपण असा विचार करू नये, जे काही पुण्यवान लोक आहेत त्यांना तर या धम्माचा लाभ होईल, म्हणून आपण असा विचार करू नका. आपण हा जो धम्म तुम्हाला समजलेला आहे, या धम्माच्या आपण लोकांना, हा धम्म आपण लोकांना दिला पाहिजे, लोकांना या प्रवाहात आणलं पाहिजे, लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे. अशा प्रकारे त्याने याचना केली. त्यांनी त्या याचनेला मान दिला, आणि नंतर बघितलं की हा धर्म सर्वप्रथम कोण आत्मसात करू शकते, लवकरात लवकर कोण आत्मसात करू शकते. तर ज्यावेळेस त्यांनी महाभूनिष्क्रमण केलं होतं, म्हणजे मोठा त्याग म्हणतात, महाभूनिष्क्रमण म्हणजे मोठा त्याग केला होता. तर मोठा त्याग करून ज्या वेळेस ते काहीतरी सत्य आहे हे प्राप्त करण्यासाठी जेव्हा ते तिथून निघले, तर सर्वप्रथम ते आलार कलाम यांना भेटले होते.
त्यांच्याकडून त्यांनी 7 प्रकारच्या ध्यान साधना, 7 प्रकारच्या ध्यान शिकले होते. त्यानंतर याच्याही समोर काहीतरी आहे म्हणून त्यांना सोडून ते आलार कलामाला सोडून उदकराम पुस्तकाकडे गेले. त्यांच्याकडे 8वें ध्यान साधना शिकून तिथेही त्यांना तसं काही प्राप्त झालं नाही. अधिक याच्यापेक्षा काहीतरी विशेष असेल आणि म्हणून ते तिथून निघून गेले आणि 6 वर्ष कठोर तपस्या त्या उर्मिलाच्या वनामध्ये त्यांनी केली. त्यावेळेस जेव्हा कौंडण्य सिद्धार्थ हा जन्माला आला होता, त्या कौंडण्याने भविष्यवाणी केली होती. तसे बरेचसे ब्राह्मण आले होते. सर्वांनी 2 बोट वर केले की हा म्हणजे ते जे शरीर लक्षण असतात त्याच्यावरून ते सांगणारे, भविष्य सांगणारे. तर त्यांनी असं भविष्य वर्तवलं होतं की हे जर गृहस्थात राहिले तर चक्रवर्ती सम्राट होतील, म्हणजे संपूर्ण जगाचे राजे होतील. आणि जर यांनी गृहत्याग केला तर बुद्ध होईल. तर सर्वांनी 2 प्रकारचे सांगितले, पण कौंडण्याने मात्र एकच बोट वर केलं आणि त्याने निश्चितपणे सांगितले की हा फक्त बुद्ध होईल. आणि जेव्हा हा सिद्धार्थ जेव्हा यांनी गृहत्याग केला तेव्हा त्यांना कळलं, तर त्यांनी सुद्धा त्यावेळेस 8 ब्राह्मण होते. 8 ब्राह्मणांना त्यांच्या मुलांकडे गेला. काही ब्राह्मण मेले होते, सर्व मेले होते, त्यांचे मुलं जिवंत होते. तर त्यामधून फक्त 4 लोक त्यांच्यासोबत तयार झाले. 4 ब्राह्मणांची मुलं त्याच्यासोबत तयार झाले कौंडण्यासोबत जाण्याकरिता. आणि आपण त्याची सेवा करूया आणि त्याला बुद्धत्व जेव्हा प्राप्त होईल तर त्याचा आपण लाभ घेऊया. तर अशा प्रकारे विचार करून ते त्या वनखंडामध्ये त्यांच्यासोबत घोर तपस्या केली, कठोर तपस्या केली. पण जेव्हा भगवंताला तिथून काही प्राप्त झालं नाही तेव्हा त्यांनी अन्नभोजन घेऊन ताजेतवाने झाले आणि त्यांनी अन्नभोजन केला म्हणून साने ते पथभ्रष्ट झाले म्हणून साने ते लोक त्यांना सोडून गेले होते. तर त्यांना आठवण झाली की या लोकांनी मी जेव्हा घोर तपस्या करत असताना माझी खूप सेवा केलेली आहे आणि त्यामुळं हे लोक तपस्वी आहेत, मनस्वी आहेत आणि त्यामुळं हा धर्म ते शिकू शकतील. त्याने बघितलं, आपल्या बोधिनेत्रांनी बघितलं. तर त्याने बघितलं की हे 5 लोक आता ऋषीपतन मध्ये आहेत, मुग्धाय वनामध्ये आहेत, तिथे ध्यान साधना करत आहेत. तेव्हा भगवंत त्या गयेवरून, जे सारनाथ, म्हणजे विहाराचं नाव सारनाथ आहे, आता तुम्ही सारनाथ म्हणता, त्यावेळेस त्याला ऋषीपतन मुग्धाय म्हणायचे. ऋषीपतन म्हणजे जे ऋषी मुनी राहतात ते तिथे थांबतात, तिथे ध्यान साधना वगैरे करतात. या उद्देशाने त्याचे नाव ऋषीपतन. आणि मृगदाय म्हणजे त्या वनामध्ये मृग हरी यांच्या खूप सारे मृग आणि हरिण होते, त्यामुळे त्याचे नाव ऋषीपतन मृगदाय. अशा या वनामध्ये भगवंत मग ते जिथे होते तिथे गेले. जेव्हा भगवंत गेले तर त्यांच्या मनामध्ये जे पूर्वी विचाराने ग्रासलेले होते त्यामुळं त्यांनी भगवंताला येताना पाहिलं आणि त्यांनी म्हटलं, अरे हा सिद्धार्थ येत आहे, आता ताजातवाना दिसत आहे, पण हा तर पद भ्रष्ट झाला आहे, तपच्यूत झाला आहे, म्हणजे तपापासून भ्रष्ट झालेला आहे. तर आपण याचा मान सन्मान काही करू नाही, यायचे येईल, बसायचे बसेल, जायचे जाईल, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचार चालू होते. पण भगवंत जसजसे त्यांच्या जवळ गेले तर एकाने आपोआपच त्यांची ती कांती आभा पाहून आपोआपच एक उठला, एकाने पाठ दिला, पिळा दिला, एकाने पाणी दिलं, एकाने भिक्षापात्र घेतलं, एकाने पाय पुसायला कपडा दिला, एकाने आसन दिलं. आणि अशा प्रकारे त्यांची ती जी चित्त जे सुरू होतं, एक प्रकारचं घृणामूलक चित्त सुरू होतं किंवा द्वेषमूलक चित्त होतं. ते भगवंताला पाहताच
सर्व आपापल्या संकल्पापासून ढळले आणि त्यांचा आदर सन्मान केला. तेव्हा भगवंताला त्यांनी विचारलं की तुम्ही आता खाऊन पिऊन मस्त झालेले आहे, सिद्धार्थ आता तू खाऊन पिऊन मस्त झालेला आहे. तर भगवंत तेव्हा त्याला म्हणाला, आता मी सिद्धार्थ नाही, मी बुद्ध झालो आहे, मला माझ्या नावाने बोलवू नका. त्यांना एकीनेच नव्हता आला की ह्या तपभ्रष्ट झालेला माणूस बुद्ध कसा होऊ शकते, बुद्ध कशा होऊ शकते. तेव्हा तथागतांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं त्याबद्दल भगवंतांनी तिथे त्या ऋषीपतन वनामध्ये की मला कशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मला सत्य कसं सापडलेलं आहे, मी जीवनमुक्त कसं झालेलो आहे ते त्यांनी सांगितलं. तर 4 जे कोंडण्य होते त्यांना एक गोष्ट माहीत होती की हा सिद्धार्थ गृहस्थ जीवनात असताना सुद्धा कधीही तो खोटं बोलला नाही, तो कधीही खोटं बोलला नाही, म्हणून त्याला त्यांच्यावर विश्वास झाला. तर त्याचे चित्त अगोदर की काय आहे ते ऐकण्यासाठी झुकलं. पण 4 जे होते तपस्वी त्यांच्या मनामध्ये अजूनही त्यांच्याबद्दल संशय होता, चिकित्सा होती, विचिकित्सा होती. तर भगवंताने त्यांना जसं सांगायला सुरुवात केली की जगामध्ये जे काही दुःख आहे ते दुःख तृष्णेमुळे आहे आणि ही तृष्णाच माणसाला वारंवार दुःखाकडे घेऊन जात असते. तर या दुःखाचा मला बोध झालेला आहे, या दुःखाला मी चांगल्या प्रकारे जाणलेला आहे. हे आर्य सत्य आहे, हे सत्य आहे. जर दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर दुःखाला चांगल्या प्रकारे जाणावं लागेल. ज्याला दुःख कळलं तोच व्यक्ती दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगी मार्ग भावित करू शकते. तेव्हा त्याने सांगितलं की हे जे जन्म आहे, हा जो जन्म आहे हे दुःखाचे कारण आहे. आणि त्यांनी हे जे पहिलं आर्य सत्य त्यांना सांगितलं की जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरण बी दुःखा. भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की हा जन्म दुःखाचे कारण आहे. हा जन्मच नसता तर जे म्हातारपण येते ते म्हातारपण काही सुख नाही, ते सुद्धा दुःख आहे. या मनुष्य जन्मामध्ये अनेक प्रकारच्या व्याध्या येतात, बिमाऱ्या आहेत, रोग आहेत. हे रोग ही दुःखाचे कारण आहे. आणि त्यानंतर मरण पावला तरी दुःखाचे कारण आहे. एखादा त्या व्यक्तीच्या प्रिय व्यक्ती, ज्याला खूप प्रेम करणारा जो व्यक्ती त्याला आवडतो, ती प्रिय व्यक्ती जब त्याच्यापासनं त्याचा वियोग झाला तरी मनुष्याला दुःख होते. तर हे आसक्ती दुःखाचे कारण आहे. एखादा न आवडणारा व्यक्ती, वस्तू, घटना जब त्याच्या समोर आली तर त्यामध्ये त्याच्यात द्वेष उत्पन्न होतो, घृणा उत्पन्न होते, म्हणजे हा द्वेष सुद्धा दुःखाचे कारण आहे. आणि एखादी इच्छित वस्तू प्राप्त नाही झाली किंवा अनिच्छित वस्तू प्राप्त झाली तरीही दुःख आहे. हे लंपी दुःख, तंपी दुःख, असंही दुःख आहे, तसंही दुःख आहे, कसंही पाहिलं दुःख आहे. संक्षिपेन पंचउपादान खंड दुःख. आता पंचउपादान खंड दुःख, आता हे पंचउपादान खंड किंवा विपश्यना ध्यान साधना केली असेल, विपश्यना केली असेल तर तिथे हा पंचउपादान खंडला घेऊनच विपश्यना करावी लागते. काय पंचउपादान खंड? तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तर रूप काय आहे? तर रूप म्हणजे शरीर आहे. हे जे 4 महाभूतांनी बनलेलं हे जे शरीर आहे, या शरीराच्या सोबत पुन्हा 4 स्कंद आहेत चित्ताचे, म्हणजे नामंच रूपंच. तर या शरीरामुळे आणि या 4 स्कंदामुळे सुद्धा दुःख होत असते. कसं दुःख होत असते?
प्रत्यक्ष समुत्पदामध्ये त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं आहे? अविद्या पच्चया संखारा. न जाणल्यामुळे दुःख आहे. ज्याच्याबद्दल आपण जाणत नाही ते दुःख आहे. अविद्या पच्चया संखारा. जे अविद्या आहे त्याच्यामुळे संस्कार आहे. बरे संस्कार कशामुळे आहेत? तर अविद्येमुळेच आहेत. पहा, अन्योन्यश्रित आहेत. अविद्या आणि संस्कार अन्योन्यश्रित आहेत. जसं नाम आणि रूप, शरीर आणि चित्त. शरीराशिवाय चित्त नाही, चित्ताशिवाय शरीर नाही. तर त्याच प्रकारे अविद्या पच्चया संखारा. संखार म्हणजे प्रतिक्रिया करणारा जो स्वभाव असते माणसाच्या. अज्ञानातून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया करते. मी माय माझं, तू तू तुझं, तू तू मैमय. तर हे पाहिजे, ते नाही पाहिजे, असं प्रतिक्रिया करणार आहे. तर हे अविद्येमुळे हे चित्त असं काम करत असतं. त्या चित्तामुळं आपण शरीराने कायेने कार्य करत असतो. तर भगवान बुद्धांनी सांगितलं अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञान. त्या अज्ञानामुळे, या संस्कारामुळे, न जाणल्यामुळे काय होत असते? एक विज्ञान उत्पन्न होते. विज्ञान कधी उत्पन्न होते? विज्ञान पच्चया नामरूप. विज्ञानामुळे नामरूप उत्पन्न होते. तर मग हे विज्ञान कसं उत्पन्न होते? हे विज्ञान कसं उत्पन्न होते? जेव्हा एक स्त्री आणि पुरुष समागम होतात त्यावेळेस जी माता असते ती ऋतुमती असली पाहिजे. जो पुरुष असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये बीज तयार असलं पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा समागम त्यावेळेस होते ते तिथे चित्त पण सुद्धा प्रतिसंधी घेत असते. आणि अशामुळं नामरूप शरीर आणि चित्त जन्माला येते. मग हे शरीर चित्त जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत 6 इंद्रिया सुद्धा येतात. विज्ञान पच्चया सळायतन. सळायतन आयतन, इंद्रिया. तर या आयतनामुळे, कोणतं आयतन? चक्षु आयतन, श्रोत आयतन आहे की नाही, घ्राण आयतन आहे की नाही, जीवा रस घेणारा, स्पष्टव्य पदार्थ ह्या आपले त्वचा आणि माणसाचे मन, यांच्यामुळं काय होत असते? यामुळं काय होते की ज्या ज्या वस्तूशी संपर्क येते त्या त्या वस्तूशी रागाचे किंवा द्वेषाचे बंधन बंधत असतात. आणि हे बंधन, राग आणि द्वेष हे विकार आहेत. आणि हे विकार मग आपण न जाणल्यामुळे हे विकार आपण वाढवत असतो. तर ह्या मध्ये मग खूप काही येते. डोळ्यांनी जेव्हा आपण पाहतो, रूप पाहतो, वस्तू घटना पाहतो, जी आवडणारी असली तर पाहिजे, नाही आवडणारी असली तर नको असं वाटते. तसं शब्द सुद्धा आहे. कानाला येणारे शब्द म्हणजे कानाच्या आणि बाहेरच्या शब्दाचा जो स्पर्श होते त्याच्यामुळे काय होते? एक विज्ञान उत्पन्न होते. तर या प्रकारे हे जे स्कंद आहेत, हे 4 स्कंद, हे 4 स्कंद अशा कारणातून असे प्रतिक्रिया करत असतात. आणि हे सर्व दुःखाचे कारण आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की दुःख कुठून बाहेरून उत्पन्न होत नाही. तर दुःख कुठून उत्पन्न होते? दुःख आतूनच उत्पन्न होते. दुःख आपल्यापासून उत्पन्न होते. पण न जाणल्यामुळे दुःखाचं कारण आपण बाह्य पाहतो. त्या कारणामुळं, त्या वस्तूमुळं, त्या व्यक्तीमुळं आम्हाला दुःख झालं. तर हे जे प्रतिक्रिया समुत्पाद भगवंतांनी सांगितलं आहे हे आपण याच्यावरती आपण बोलू कधीतरी. तर हे भगवान बुद्ध का त्यांना काय म्हणतात? संक्षिपेन पंचउपादान खंडा दुःखा. तर हे जे चित्ताचा जो स्वभाव आहे, संज्ञा, वेदना आहे. जेव्हा शरीराला वेदना होतात, सुखत असल्या पाहिजे रागाच्या गाठी बनवतो आपण. न आवडणाऱ्या असल्या, दुःखदायक असल्या तर नकोसे आहे म्हणजे द्वेषाच्या गाठी बांधतो आपण. कशामुळं? मोहामुळं. मोह म्हणजे काय? बेहोशी. तर संपूर्ण जीवन आपण असंच जगतो. बेहोशीमध्ये जन्माला येतो, बेहोशीमध्ये जगतो आणि बेहोशीमध्ये मरत असतो. याकरिता भगवान बुद्धांनी कार्यकारण भावाला चांगल्या प्रकारे पाहता आलं तर मनुष्य या बेहोशीतून बाहेर येतो.
आणि त्यासाठी महत्वाची म्हणजे काय आहे, विपश्यना अथवा ध्यान साधना हे महत्वाचे आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला दुःखातून मुक्ती होणार नाही, प्रवचन ऐकून सुद्धा दुःखाची मुक्ती होणार नाही, पण चित्त तयार होते मात्र. आणि चित्तही त्याच्या तयार होते ज्याचं चित्त त्या विषयावर स्थिर होते. थोड्या वेळासाठी तो त्या स्रोतामध्ये पडते आणि तो आपल्यामध्ये या सर्व ज्या काही गोष्टी उत्पन्न होत असतात, उपाद वय धर्मीनो, याला पाहत असते. जे जे काही धर्म उत्पन्न होत असतात त्याला पाहत असते, नष्ट होतात त्यालाही पाहते. ते कुठं पाहता येईल असं पाहता येत नाही. त्यासाठी विपश्यना ध्यान साधना करावी लागते. तर संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा. तर काय आहे दुःख म्हणजे शरीराला होणाऱ्या वेदना. वेदना एक चित्ताच्या स्कंद आहे. वेदना चित्ताच्या स्कंद आहे. मग या वेदना कशा आहेत, सुखदायक दुःखदायक कशा आहेत ते पाहणे, ह्या संज्ञा ओळखतोय ते रस्तो पट्टपट्ट एवढ्या स्पीडली ते बदलत जाते ना की आपल्याला होतच राहत नाही की काय होत आहे. आणि त्या वेदना संज्ञामुळं माणसाचा स्वभाव प्रतिक्रिया करणारा, पाहिजे नाही पाहिजे, चांगला आहे, असा आहे तसा आहे, जे जे काही प्रतिक्रिया करत असते तो हा प्रतिक्रिया करणारा जो संस्कार संखारा, त्याला आपण काय म्हणतो, अविद्या प्रत्यय संखारा. हा संखार, हा संस्कार जो आपल्याशी जुडला आहे, हा संस्कार आपल्याला बदलवायचा आहे, नष्ट करायचा आहे, भावित करायचा आहे, पाहायचा आहे चांगला. आणि या संस्कारापासूनच जेव्हा मग प्रतिक्रिया होते तर एक विज्ञान जन्माला येते. पण हे विज्ञान ही कायमचे नाही. विज्ञान उत्पन्न होते, काही काळाने वेळाने तो पण नष्ट होते. म्हणजे इथे सर्व काय आहे, अनित्य आहे, नित्य काहीच नाही. आणि आपण कसं नित्य, मी असा मी तसा, मी असा राहील मी तसा राहील, मी असा नाही मी असा नाही, या प्रकारच्या या गोष्टी म्हणजे सतत सातत्याने सुरू असतात. म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांना सांगितलं की जाती भी दुःखा, जरा भी दुःखा, व्याधी भी दुःखा, मरण भी दुःखा, पिय विपयुक्त दुःख, अपिय संपयुक्त दुःख, यद लंपी दुःख तंपी दुःख, संक्षिप्तेन पंचोपादान खंड दुःख. हे पहिलं आर्य सत्य त्यांनी सांगितलं. कोंढणीला कळलं, अरे हो हे बरोबर आहे, हे अशामुळं, हे तर आम्हाला कधी कळलंच नाही. या अगोदर आम्हाला तिन्ही वेदाचा अभ्यास होता, त्यामध्ये असं कधी आम्ही जाणलंच नाही. बरोबर आहे. मग भगवान बुद्धांनी सांगितलं की दुःखाचे कारण आहे या राग लोभ द्वेषामध्ये, या तृष्णेमध्ये. जेव्हापासून मनुष्य जन्माला आहे ते पाहिजे 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 करत, किंवा नाही पाहिजे नाही पाहिजे ही तृष्णाच आहे. नाही पाहिजे ही तृष्णाच आहे. नंदीराग द्वेष लोभ हे सर्व तृष्णामध्ये मोडतात आणि मनुष्य असंच जीवन जगत असतो. आणि हे तृष्णाच माणसाला मग दुःखाकडे घेऊन जात असते. आणि हे दुःखच, हे तृष्णाच मग दुःखाचे उपादान, ज्या ज्या दुःखासाठी सामुग्र्या लागतात त्या सर्व सामुग्र्या स्वतःच व्यक्ती स्वतःच्या चित्ताने तयार करतो. म्हणून ते भगवंताने त्यांना ह्या प्रकारे जेव्हा सांगितलं तेव्हा कोंढण्याला थोडस त्याचे चक्षु उघडले. जे त्याच्या जो पूर्वग्रसित संस्कार होता तो हळूहळू कमी व्हायला लागला. मग भगवंताने दुःखाचे कारण सांगितले. दुःख समुदाय कसं होते, दुःख उत्पन्न कसं होते, तयार कसं होते, वाढते कसं, ते सर्व या तृष्णेमध्ये आहे. आणि ही तृष्णा कुठून तयार होते, तर या 6 इंद्रियामुळे. डोळ्यांनी एखादी रूप वस्तू पाहिलं ते पाहिजे पाहिजे, कानाने एखादा शब्द ऐकला प्रशंसेचा ऐकला पाहिजे पाहिजे, द्वेषाचा ऐकला, मनाच्या विरुद्ध ऐकला नको पाहिजे. या प्रकारे ध्यान आहे. एखादा गंध सुगंधित असला अधिक अधिक घ्यावं असं वाटते, पण दुर्गंधी असला माणूस तिथे घृणा उत्पन्न करते, द्वेष उत्पन्न करते. या प्रकारे शरीराचा जो स्पर्श आहे तो शरीराचा स्पर्शही आवडणारा असला तर अधिक अधिक पाहिजे, नाही आवडणारा असला नको नकोसा वाटतंय. त्याच प्रकारे मनाचे विषय आहे. जर तुमच्या 5ही इंद्रिया काम करत नाही, आता झोपल्या तरी मनाचा हा खंड सतत सुरू असतो. तर या मनाला
कसं वशमध्ये करता येईल, या मनाला कसं केंद्रित करता येईल, याकरिता भगवान बुद्धाने हे जे धम्मचक्र आहे हे सर्व चित्तामुळं माणूस अधोगतीला जाते किंवा या चित्तामुळं माणूस सुगतीला जातो. तर यासाठी भगवान बुद्धाने त्या दुःखांचे कारण आणि त्यांचे निराकरण काय की असं असं केलं तर असं असं होईल, असं असं नाही केलं तर असं असं होणार नाही, या प्रकारे जेव्हा भगवंताने सांगितलं आणि शेवटी तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुःख आणि दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलं. ऐकायला मोठा सोपा वाटते, पण याला भावित करावं लागते. पुस्तकातून वाचून होणार नाही, प्रवचन ऐकून होणार नाही. याला ध्यानामध्ये किंवा चिंतन मननामध्ये विचारामध्ये भावित करावं लागतं. एक एक जे मार्ग आहेत, जे पायऱ्या आहेत, 8 पायऱ्या ज्या आहेत आर्य अष्टांगिक मार्गाच्या, याला भावित करावं. ते भावित करण्यासाठी सम्यक दृष्टी, जसे भगवंताने सांगितलंय की सम्यक दृष्टीच्या नंतर सम्यक संकल्प सांगितलाय. पण हे कुठून होते, तर हे इथून समाधी आहे ना, शेवटी समाधी आहे. या समाधीमुळे सम्यक दृष्टीचे प्राप्त होते. या समाधीमध्ये जे चिंतन मनन होते, जे कुशल विचार उत्पन्न होते, त्यामधून जी प्रज्ञा उत्पन्न होते, त्या प्रज्ञेमुळे त्या डोक्यामध्ये जो प्रकाश पडते, तेव्हा जी वस्तू, जी घटना, जी जशी आहे त्याला यथाभूत जाणते आणि त्यामधला जो काही सत्काय आहे म्हणजे मिथ्यादृष्टी आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते गळून पडते आणि गळून पडल्यावर त्याला सम्यक दृष्टीचा लाभ होतो. हे थोडंसं इकडे तिकडे आहे. आता आपण कसं असं सरळ वाचतो ना, तर हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे ना असं समजून घ्यावं लागतं. तर हा आर्य अष्टांगिक मार्ग समजण्याकरिताही याची भावना करावी लागते, याच्यावरती चिंतन मनन करावं लागतंय. याच्यासाठी कोणतीही एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे भावित करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, पहिले ती प्राप्त करण्यासाठी प्रज्ञेच्या सोबत संकल्प सुद्धा करावा लागतो. म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे सम्यक संकल्प, म्हणजे ही आहे प्रज्ञा. ही काय आहे? प्रज्ञा. समाधिष्ठी, सम्मा संकल्प ही प्रज्ञा आहे. नुसती प्रज्ञाने काम होणार नाही, समाधीने काम होणार नाही. तर याच्या सोबत याला शीलाची सुद्धा जोड हवी असते. कशाची? शीलाची. आता हे शील पहा, इकडे आपण असं जेव्हा सम्यक आर्य अष्टांगिक मार्गातून असं येतो ना, तर तेव्हा शील मधात आहे आणि समाधी नंतर आहे. आणि असं जेव्हा जातो आपण, सर्वसाधारणपणे जेव्हा आपण तिकडे धर्माकडे वळतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला शीलामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागतं. आहे की नाही? थोडासा इकडं तिकडं, आळवं तिरछ, आहे की नाही? भागाकार, गुणाकार, आळवं तिरछ, अशा प्रकारे आहे. हे सर्व असंच पाहावं लागतं. प्रज्ञा प्राप्त करायची असेल तर कोणत्याही गोष्टीला चांगल्या प्रकारे आळवं, उभं, तिरछ, मागून पुढून सगळं पाहावं लागते आणि त्याच्या परिणाम जाणून जी गोष्ट परिणाम अगर सुख देणारा असेल तर त्याला आत्मसात केलं पाहिजे. परिणाम जर दुःख देणारा असेल तर त्याला थांबवलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. तर या प्रकारे आपण या आर्य अष्टांगिक मार्गाचा जेव्हा अभ्यास करतो, तर या आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करताना शीलही खूप महत्वाचं आहे. शील काय आहे? शील सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव. आता हे शीलामध्ये मोडतात. सम्यक वाचा, या वाणीने शील भंग होते ना, चुगली, चाळी, निंदा वगैरे कधी असं आपण करतो नाही का, कठोर बोलतो, शील भंग होते वाणीनं, आहे ना, मुसावादा वेरमणी होते ना. तर आपली वाणी सम्यक असली पाहिजे, जी इतरांना ऐकायलाही मृदू वाटली पाहिजे, गोड वाटली पाहिजे. आपण म्हणजे पुन्हा पुन्हा आपण जे बोलतो ते त्यांना ऐकायचं असं वाटलं पाहिजे, अशा प्रकारची वाणी असली पाहिजे. 2 तुटलेल्या मित्रांना जोडण्याचं काम केलं पाहिजे. तर वाणी ही जगामध्ये युद्धही घडवून आणते, वाणी ही मैत्रीही घडवून आणते. म्हणून वाणी सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक वाचा, ह्या सम्यक वाचाचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो, भावित करावा लागतो. मग सम्यक वाचेच्या सोबत सम्यक कर्मांत आहे. मग आपण काय काय करतो ते आपण पाहिलं पाहिजे.
काय की नाही, जे काही कार्य करतो आपण कायाचे वाचेचे मनाचे याच्यावर आपला पहारा असला पाहिजे, याच्याबद्दल सजगता असली पाहिजे आणि कोणतेही कार्य करताना अकुशल होणार नाही, कुशलच होईल, कुणाची हानी होणार नाही, कुणाचेही हित होईल, माझेही हित होईल, इतरांचे हित होईल, अशा प्रकारचे कर्म केले पाहिजे. नुसते कर्मच केल्याने होत नाही, तर आजीविकेसाठी काही ना काही आपल्याला रोजगार करावं लागतं, नोकरी करावं लागतं, काहीतरी व्यवसाय करावा लागतं. हे पण सम्यक असले पाहिजे. सम्यक म्हणजे श्रेष्ठ ते उच्चतम असले पाहिजे, नीच नसले पाहिजे. अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. तर जे व्यवसाय ज्याच्याने इतरांची हानी होत असेल, इतरांचं नुकसान होत असेल, इतरांच्या जीवावर बेतत असेल, असे कर्म, अशी आजीविका करू नये. ज्यामुळे आपल्याला किती श्रीमंती येत असेल तरी अशा प्रकारची आजीविका करू नये. अनेक प्रकारची आजीविका आहेत ना. कोणी जहर विकते, कोणी मनुष्याचा व्यापार करते, कोणी शस्त्राचा व्यापार करते, कोणी मादक पदार्थांचा व्यापार करते, अनेक अनेक प्रकारच्या शरीराच्या अवयवांचे व्यापार करते. अनेक प्रकारचे व्यवसाय, ते काय काय मादक पदार्थ आहेत, अफीम, गांजा वगैरे, ते सिनेमामध्ये दाखवतात हेरोईन वगैरे. यामुळे अनेक लोकांचे नुकसान होते, अनेक लोक अधोगतीला जातात, अनेक लोकांच्या यामुळे नुकसान होत असते. पण जे हा व्यवसाय करतात ते मात्र मस्त पैसा, त्यांच्याकडे अमाप पैसा येते, पण तेही एक दिवस त्यांना दुःखात घेऊन जाते, नरकात घेऊन जाते, त्यांचे जीवन नरक करून टाकते. तर म्हणून भगवान बुद्धांनी आजीविका सुद्धा सांगितले आहे. आणि हे शील आहे. हे शील या पाचही शीलामध्ये येते. जसं पानातिपाता वेरमणी आहे की नाही, अदिन्नदाना, चोरी कर्म करू नये, तर दान दिलं पाहिजे. पानातिपाता, जीव हत्यानं करू नये, तर या मैत्री केली पाहिजे. म्हणजे अदिन्नदाना वेरमणी, तर चोरी करणार नाही तर काय करा, दान करा. कामेशुमिच्छाचारा वेरमणी, कोणत्याही पुरुषाला एखाद्या स्त्रीचं रूप पाहून त्याच्या मनामध्ये कामवासना जागते, किंवा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाला पाहून मनामध्ये कामवासना जागते, तेव्हा कशी भावना केली पाहिजे. समवयाचे असतील तर आपल्या बहीण किंवा भावाप्रमाणे जाणलं पाहिजे. आपल्यापेक्षा जास्त थोडे जास्त वयाचे असतील आणि जरी तरी वासना जागली असेल तर माता पिताप्रमाणे भावना केली पाहिजे. आणि आपल्यापेक्षा लहान असतील तर लहान बहीण भाऊ किंवा आपला मुला मुलीप्रमाणे जाणलं पाहिजे, ही भावना केली पाहिजे. तर या प्रकारे या शीलांचं आपण ज्या प्रकारे पालन करतो ते शील आपल्याला आतून निर्भय, निर्दोष, शीलाचारी, सदाचारी, शीलवान माणसाचे आरोग्य चांगलं राहते, मान सन्मान वाढते, कीर्ती वाढते, यश वाढते या शीलामुळे. तर या शीलाला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे भावित केलं पाहिजे. तर अशाच प्रकारे हे मुसावाद आहे. अशाच प्रकारे हे जे एक व्यसन आहे, पमाद ठाणा वेर म्हणजे शिक्का बदल समाधी आहे. म्हणजे नशापत्ती, दारू, कच्ची असो, पक्की असो, कुठल्याही प्रकारची असो, स्वस्त असो की महाग असो, यापासून माणसाने वाचलं पाहिजे. कारण की नुसतं नशापत्तीच करत नाही, तर या नशेच्या आधी होऊन त्या नशेच्या व्यसनामध्ये, त्या गुंगीमध्ये तो व्यक्ती या एवढ्याही शीलाचा भंग करत असतो. दारूच्या नशेमध्ये तो कुणाच्या खूनही करू शकतो, पैसे नसले तर चोरी करू शकतो, डाका टाकू शकतो, काही करू शकतो. एकट्या दुकट्यामध्ये एखादी स्त्री, परिस्थिती, कुठली मुलगी दिसली तर व्यभिचार सुद्धा करू शकतो. आणि तो दारू पिणारा माणूस कोणतीही गोष्ट, गुपित ठेवत नाही. तो खोटी साक्षही देऊ शकतो, कुणालाही काही सांगू शकते, इतरांमध्ये झगडे लावू शकतो. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या या शीलाचे उल्लंघन केल्याने माणसाला आपल्यालाही दुःख होते, इतरांनाही दुःख होते. आणि शील विहीन माणसाचं कोणी मान सन्मान करत नाही, त्याच्यावर विश्वास करत नाही, त्याला कोणीही बसायला आसन देत नाही, घरी बोलवत नाही. आणि जर समजा कधी आला तर त्याच्याकडे हेय दृष्टीनं पाहिल्या जाते. म्हणून माणसाने पाचही शीलाचं नित्यनेमानं पालन केलं पाहिजे. आणि मग आहे ही समाधी. आता समाधी, तुम्ही ध्यान करता, विपश्यना करणारे इथे भरपूर आहेत. तर समाधीचे प्रकार आहेत. आपण जे करतो विपश्यना म्हणतो, 10 दिवस जातो विपश्यना, ठीक आहे. विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे आपण पाहतो.
विपश्यना विशेषेण पश्यति ती पश्यना. मग विशेष प्रकारे आपण कुणाला पाहतो तर आपण आपल्याला पाहतो, आपल्या शरीराला पाहतो, आपल्या चित्ताला पाहतो, भूतकाळामध्ये केलेल्या कर्माला पाहतो, भविष्य काळामध्ये करणाऱ्या कर्माला पाहतो, आहे की नाही. आणि वर्तमानामध्ये मात्र आम्ही स्थिर राहत नाही. तर ही काही समाधी नसते. जो क्षण प्रतिक्षण आपल्या शरीर आणि चित्ताकडे लक्ष देतो, शरीर आणि चित्त एकरूप करतो, दोघांची एकाग्रता करतो आणि तिथून जे काही उत्पन्न होते त्याला तो नीटपणे पाहतो. जे कुशल असेल त्याला वाढवतो, जे अकुशल असेल त्याला थांबवतो. जे कुशल उत्पन्न झालं असेल त्याची तो रक्षा करतो. अशा प्रकारे तो या चित्ताला भावित करत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे समाधी आहे. तर समाधीमध्ये अनेक प्रकारचे चिंतन म्हणतात. समाधी एकदम काही लागत नाही, खूप अभ्यास करावा लागते, नेहमी सातत्य ठेवावं लागते, सकाळ संध्याकाळ ध्यान करत राहावं लागते. हळूहळू हळूहळू माणूस स्थिरावला जाते, त्याचे चित्त स्थिरावलं जाते, त्याचे शरीर स्थिरावलं जाते. मग त्याच्यामध्ये चिंतन मनन उत्पन्न होते. एका दमानं काही कुशल विचार उत्पन्न होत नाही. पहिले तर चिंतन मननही उत्पन्न होत नाही. जेव्हा आम्ही एकदम बसतो ना सिटिंगला, तेव्हा काय होते, भ्रांत चित्तता असते. उद्दिच्च कुकुच्च म्हणतात त्याला, भ्रांत चित्तता. भ्रांत चित्तता कशी असते, हे करू की ते करू, असं करू की तसं करू, हे पाहू की ते पाहू, अशा प्रकारे करता 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 हे त्याचे तो तिथे थांबते आणि तिथून वितर्क उत्पन्न होतात. ते असं केल्याने असं होईल का, तसं केल्याने तसं होईल का, करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, हे चांगलं आहे की वाईट आहे, अशा प्रकारचे वितर्क उत्पन्न होतात. हे वितर्क ही पाहता आले पाहिजे. आपण पाहतच नाही. आपण हे पाहत राहतो की सुख समाधी कधी लागेल, मी स्वतःचं शरीर चित्त कधी भुलून जाईल, एकदम हलका फुलका कुठेतरी निघून जाईल माझे चित्त आणि शरीर, म्हणजे शून्य होऊन जाईल, असं पाहतो. यालाही समाधी म्हटलं जात नाही. तर इथे आपल्याला समाधीचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागतोय. तर हा समाधी बद्दल आपण बोलू, प्रत्येक विषयाला एक एक विषय घेऊ. आज तर मी सर्व फक्त एक औपचारिकता म्हणून सांनी काल काही बोलायला भेटलं नाही म्हणून सांनी धम्मचक्र प्रवर्तन काय आहे. तर भगवान बुद्धाने सर्वप्रथम तो धम्मचक्र आपल्यामध्ये चालवला. ते जे ऋषीपतन मध्ये त्याने जे धम्मचक्र केलं ते लोकचक्र लोकांमध्ये धम्मचक्र प्रवर्तित केलं त्याने, लोकांमध्ये. पण सर्वप्रथम त्याने हे धम्मचक्र प्रवर्तित कुठे केलं, आपल्या चित्तामध्ये. तर ह्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये दुःख सांगितलेलं आहे, दुःखाचे कारण सांगितले आहे, त्याची चांगली मीमांसा केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. आपण या विषयावर पण बोलू, कारण की वेळेचा अभाव असल्यामुळं मला तेही पाहावं लागतं आहे ना. तर आपला वेळ किती वाजेपर्यंत असते, 9:30 पर्यंत. तर अशा प्रकारे आपणही सम्यक समाधी जी आहे त्याला करत असताना त्याचाही अभ्यास करावा लागते. त्यासाठी कल्याण मित्राची सुद्धा आवश्यकता असते. कल्याण मित्र असणे अति आवश्यक आहे, कारण की ज्यांच्या कल्याण मित्र आहे. आता आपला कल्याण मित्र सध्या जे विपश्यना साधना करतात, तर सर्वात चांगला कल्याण मित्र म्हणजे गोयंका गुरुजी. ते हयातीत नसतीलही पण विपश्यनेच्या रूपानं ते मात्र सदोदित जिवंत राहणार आहे. ठीक आहे. तर आपण असा कोणीतरी आपल्यासोबत जो मित्र असते तो असा मित्र असला पाहिजे की ज्या व्यक्तीला धम्माच्या प्रति गोडी आहे, ज्या व्यक्तीला या दुःखातून मुक्त होण्याची इच्छा आहे, ज्या व्यक्तीला सुख प्राप्त करण्याची, परमसुख प्राप्त करण्याची इच्छा आहे, जो शिलामध्ये प्रतिष्ठित आहे, जो ध्यान साधना सुद्धा करत असतो, सातत्याने करत असतो, आणि तो जर काही बोलायचे असेल, काही चर्चा करायची असेल तर फक्त धम्म चर्चा करत असतो, वायफळ चर्चा करत नाही. आणि याला जे आपण कल्याण मित्र म्हटलं पाहिजे. आपण जर मार्ग भटकलो तर तो आपल्याला सांगता, रे तू मार्ग भटकलाय, या मार्गावर आहे, चल सरळ मार्गावर आहे. हा आपला कल्याण मित्र असतो. असा कल्याण मित्र आपण शोधला पाहिजे. तर हे कल्याण मित्राची समाधीला किंवा समाधी भावित करण्याला सुद्धा कल्याण मित्राची आवश्यकता असते. मग सर्वात चांगला कल्याण मित्र कोण, सर्वात चांगला कल्याण मित्र कोण? आता कोणीच कल्याण मित्र नाही, एकटाच आहो, मी एकटा आहो, एकटा ध्यान करत आहो. मग आता माझा कल्याण मित्र कोण? तर माझा कल्याण मित्र माझी स्मृती आहे. जर माझी स्मृती माझ्या समाधी सोबत आहे तर माझी समाधी कल्याणकारक होत आहे.
आणि म्हणून ही जी सजगता आहे, क्षण प्रतिक्षण जे काही होत असते त्याकडे माणसाने क्षणोक्षणी लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण आनापान करतो, आनापान करत असताना पहिल्यांदा आपण बसतो, आनापान पाहतो, पाहत आहो, करत आहो, थोडा वेळ करतो, 2 मिनिटं केलं की चित्त कुठेतरी भटकून जाते, म्हणजे तो स्मृतीविहीन होते. पुन्हा थोडासा अरे भटकलो, पुन्हा श्वासावर येते आणि पुन्हा असं करत करत तर त्याची स्मृती सुद्धा पक्की होत असते. म्हणून साने जेव्हा पण आपल्याला हे काही करत असेल तर समाधीचाही अभ्यास करायचा असेल, शिलाचा अभ्यास करायचा असेल किंवा कोणताही संकल्प करायचा असेल तर आपल्याला स्मृतिमान असणं अति आवश्यक आहे. आता आपली संपजानो सतीमा, कोणतंही ध्यान करत असताना सती म्हणजे सजगता, सजगता म्हणजे सती म्हणजे स्मृती, ही आपल्या सोबत असली पाहिजे. हा सर्वात चांगला कल्याण मित्र आहे. ज्याच्या कल्याण मित्र भटकला त्याचं ध्यान भटकलं, ज्याच्या कल्याण मित्र सोबत आहे त्याचं ध्यान एकदम मस्त सुरू आहे. आणि यामधूनच मग माणसाला अगोदर शारीरिक मानसिक सुख लाभत असते आणि शारीरिक मानसिक सुख लाभलं की माणसाच्या वर्तमान सुखद होत असते आणि तो हळूहळू भविष्य त्याच्या सुखकारक बनत असते. आपणही अशा प्रकारच्या क्षणे थोडा रोज अभ्यास करूया. भरपूर दिवस आहे हा, तर बाकीचे जे काही आहे उद्यापासून आपण व्यवस्थित एकच विषय घेऊ, छोटा विषय घेऊ, कमी वेळा घेऊ आणि चांगल्या प्रकारे घेऊ. ठीक आहे. तर आपण सर्वांना या वर्षवासाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्व या वर्षवासात खूप धम्माचा लाभ घ्यावा आणि सुख प्राप्त करावं या प्रकारची मंगल कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. Thank you.